माणसं मनातली ही कविता आहे. कविता बघण्याआधी व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा. चला तर. मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला शरीराला प्रसन्न करून जातो. सहवासातील माणसं देखील असंच असतं. काही माणसं काही क्षणातच मनाला खूप आवडतात, काही आपली होऊन जातात, तर काही कितीही सहवासात राहिली तरी त्यांचा आतून ओढ नसतेच. चेहरा बघण्यापेक्षा नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं. शोधूनही तिथं माणूस पण सापडत नसेल तर त्याचं सुंदर दिसणंही मग किळवणसं वाटतं. शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहते. शरीराला वय असतं, मनाला ते कधीच नसतं. शेवटी काय, आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो, शरीर तर निमित्त मात्र असतं. माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकता आणि विनयशीलता असेल तर त्याची काही क्षण जर सोबत मिळाले तरी ती हवीहवीशी वाटते. म्हणूनच बाहेर लक्ष दिव्याची सुंदर आरास असूनही देवाघरातील समयच्या तेजापुढे आपण नतमस्तक होतो. आयुष्यात अशीच माणसं कधी भेटली तर त्यांच्या जीवावर प्रेम करावं. आपल्या आवडत्या माणसाचं आपल्यासोबत असणं ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई. ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असे नाही. आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे. नशिबानं भेटलीच तर हळूवार जतन करून ठेवावीत. शुभ दीपावली तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला. ही दिवाळी आनंदाची, सुखाची, समृद्धीची आणि भरभराटीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.